काका तुम्हाला श्री संत लहानोजी महाराजांच्या कृपेनं संत कृपेनं तुम्हाला शेत कसं घडलं? तुमच्या भाषी तर म्हणजे कपड्यावरच आले, अंगाच्या कपड्यावर तुम्ही. हा सांगा. त्याच्यासाठी मी अगोदर काय केलं का एक प्लॉट घेतला. बरं प्लॉट घेतला, माझ्याजवळ पैसे नव्हते. बरं. आणि ती कोळाडीवाल्यांचा प्लॉट घेतला, गजाननरावजी गुरव फुलझेले यांचा प्लॉट घेतल्याच्या नंतर मी रजिस्ट्री न करता रजिस्ट्री करून दिली. त्यांनी पण पैसा मागितला नाही, फक्त 10,000 रुपये दिले त्याला हिसाब आणि प्लॉट मिळाला. प्लॉट मिळाल्याच्या नंतर त्याला म्हटलं बाबा रजिस्ट्री करू नको, सध्या मी पूर्ण पैसे देईन त्याच्यावरच रजिस्ट्री करीन. नाही नाही म्हणे तू रजिस्ट्री अगोदर करून टाक. त्याच्यानंतर त्यांनी मला रजिस्ट्री करून दिली. 7-8 हजार रुपये बाकी होते द्यायचे. काय गजा महाराजची कृपा असं का लहानोजी महाराजची कृपा झाली म्हणा, काय बोल झाली माझीवर. त्या टायमात त्यांनी मला रजिस्ट्री करून माझ्या हातात देऊन टाकली. त्याच्यानंतर 1 महिन्यात तो मरण पावला. हो काय? गजाननरावजी फुलझेले जे देव मंदिरचे पुजारी त्यांचे भाऊ. असं विनाकारण त्यांच्या संग मग घरचे लोक मला म्हणायचे, काही ते रिश्तेदारांना सांगितलं. रजिस्ट्री झाली म्हणून हे त्यांच्या घरच्या लोकांना माहीत नव्हती. असं. त्याच्यानंतर मला काय म्हणते त्याला हो लोधी समाजच्या बाईने ते प्लॉट कसं तरी मला मागून दिलं. संमतीपत्र लिहित नव्हतं, पत्र लिहित नव्हते. त्या कारणाने त्या लोधीबाई जमदार म्हणून त्यांनी मला संमतीपत्र दिलं मागितलं. दा म्हणे नाही घेत असेल नको देऊ म्हणे, तू पैसे फसले म्हणे तू आहे रजिस्ट्री नको करून देऊ म्हणला. कारण पण त्या काळात मला त्या माणसांचा तो प्लॉट झाला. तो 18,000वर मी प्लॉट घेतला. त्याच्यानंतर तो प्लॉट विकला. 18,000 विकला. विकल्याच्यानंतर मला काही अजून काहीतरी पुण्याई झाली, गजा महाराजची म्हणा, लहानोजी महाराजांची. त्याच्यानंतर मी शेतीकडे वळलो. बरं. तर शेतीसाठी गेलो नव्हतो मी. 2 प्लॉट घ्यायसाठी गेलो होतो. बरं. एक मुलगा अचानक आला, बौद्ध समाजाचा मुलगा आला अचानक. तो मला म्हणाला बसा काकाजी काय तुम्ही 2 प्लॉट घेता म्हणे, मी तुम्हाला शेती दाखवतो म्हणे. असं. तर त्यांनी मला शेती दाखवली. मी फक्त शेतीच्या गोल राऊंड मारला तर मला एकदम शेती पसंत आली. बरं. पसंत आल्याच्यानंतर ती फक्त 80,000 घेतली. कोणत्या वर्षी घेतलं हे शेत? 2081 मध्ये. 2001 मध्ये. अच्छा. 2001 मध्ये घेतली 80,000. अच्छा. तर तो शेतीवाला असा मला मिळाला, वायरमॅन आहे असं काय? बुद्धम सोनारे. बरं. 3 भाऊ होते. ते सर्वात मोठा हा भाऊ लाईनमॅन MCBला. तर त्यांनी मला शेती दाखवली. शेती घेतल्यानंतर मला शेती पसंत आली. त्या टायमाला माझ्या खिशामध्ये 1 रुपयासुद्धा नव्हता. मारुतावजी साठवण म्हणून आहे वर्धेला, देवळी रोड राहतात सोंगीचे. त्यांच्याकडे गेलो. आपला बाबा माझे पैसे निघायचे आहे, तुम्ही मला काही मदत देता का? मला माहीत होतं माझे पैसे येणार बघून. तर त्यांनी मला 7,000 रुपये मी मागितले. 10,000 मागितले त्यांनी. 7,000 रुपये आम्ही घेऊन जा म्हटलं तुम्हाला 1-1.5 महिन्यात मी वापस करणार, तुम्हाला व्याज लागो काही लागो. त्याच्यानंतर ती शेती मी हिस्सा दिला त्या शेतीचा, ती जमीन मिळाली. त्याची रजिस्ट्री आपलं हे नाही झालं, विक्री नाही झाली. विक्री करून दिली त्यानं पैसे न घेता. हो. अन्न माझ्या हातात. हे तुम्हाला खोटं नाही बोलणार मी लहानोजी महाराजचे. त्यांनी मला रजिस्ट्री करून दिली 30,000. 30,000 रजिस्ट्री केल्याच्यानंतर काकाजी तुम्ही कसे पैसे द्या म्हणे, मी आरामाने घेतो म्हणजे. घरच्या लोक सगळ्याला माहीत होतं. त्यांनी संमतीपत्र लिहून दिलं. शेती माझी कशी झाली हे मला घेतल्यासारखी वाटली नाही. असं. 6 महिन्यात करार टाकला. असं. शेती माझ्या घरी आली. आज शेती ती 1.5 करोडच्या जवळजवळ आहे. आजच्या व्हॅल्युएशन कशी चालत आली हे मला माहीत नाही. हा संतांचा प्रसाद आहे तुम्ही. हो. त्याच्यानंतर मुलांनी म्हटलं बाबा त्याचं पॉली झालं, पॉलीचं बी झालं. बीच्या नंतर म्हणजे छोटीशी एक गाडी घेतो बाबा म्हणजे फिरायला पाहिजे बाबा म्हणून. बरं. म्हटलं छोटी गाडी घेऊन काय घेतं बेटा, कमी कमी घ्या, टॅक्सी घे, गणपती तुला भेटल. मग त्याचा मन अजून बदलला काही दिवसांनी. त्याच्यानंतर त्यांनी एक टवेरा गाडी शोरूम आणली. कारण म्हटलं तुझं त्या टायमाला माझं काय मोबाईलचं शॉप होतं. बरं. छोटंसं रिचार्ज विकणारं. तर त्या रिचार्जच्या याच्यावर त्यांनी 2-3 हजार रुपये 2 लाख रुपये जमा केले होते.
त्याच्या पैशाला आम्ही सुद्धा हात लावत नव्हतो. बरोबर. विकाचा शाळेमध्ये त्याचा खर्च राहत होता ती मला मागायचा व 12 महिन्याची रायसोनीमध्ये. हो. पुन्हा डोळ्याला पाणी आलं. 1 लाख 1.25 लाख रुपये कसे द्यायचे व्हा म्हणून दिले तर खरं, पण पहा म्हटलं या पैशात तू काहीतरी जाणीव ठेव. त्याच्यानंतर त्यांनी त्या पैशात जाणीव केली. फेल कधी झाला नाही. मग आता तुमच्याकडे आता ट्रॅव्हलिंगच्या किती गाड्या आहेत? जवळपास 5 गाड्या आहे माझ्याकडे. 5 गाड्या आहेत. जेसीबी पण आहे. 6 JCB 1 JCB. आणि इथपर्यंत मी पोहोचलेलो आहे. ते सगळं परमेश्वर- परमेश्वराच्या कृपांचं. श्री संत लहानूजी महाराज महाराज की जय.